मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आता फोनवर बोलत असतो आणि काही माणसांची नावंसुद्धा लिहून घेत असतो, जे अरुंधतीला अभिनंदनासाठी सारखे फोन करत असतात. त्या फोनचा व्यवस्थित आवाजच येत नसतो, त्यामुळे यश फक्त हॅलो हॅलो करत असतो. तेवढ्यातच कांचनचा फोन येतो. यश आता मनातल्या मनात विचार करू लागतो, मला असं वाटतंय की घरून फोन आला म्हणजे आजी चिडली असणार, कारण जेव्हा मी इकडे आलो ना तेव्हा ही आजी खूप चिडली होती. फोन उचलावा की नाही हा प्रश्न त्याच्या मनात येतो. त्यानंतर तो फोन उचलतो. तर आता अरुंधती समजून कांचन लगेच तिच्याबरोबर बोलू लागते. तेव्हा यश म्हणतो, अगं आजी मी आहे यश. कांचन म्हणते, तू का उचललात फोन आणि तू तिकडे उनाडक्या करत का फिरतोस, असं म्हणून आता कांचन त्याला बडबड करू लागते आणि अरुंधती कुठे आहे असं विचारते. तेव्हा तो लगेच आता अरुंधतीकडे वर जायला निघतो. तेवढ्यातच समोरून आरोही येते आणि आई कुठे आहे असं तो विचारतो. आरोही म्हणते, अजूनही त्या रियाज करतायत, खूप छान रियाज करतायत. तर आता फोनचा व्यवस्थित आवाज येत नसल्यामुळे त्याला काय करावं हे सुचत नाही. आरोही त्याच्यावर हसते आणि म्हणते, फोन स्पीकरवर टाक म्हणजे आवाज येईल. तर आता यश फोन स्पीकरवर टाकतो आणि कांचनला विचारतो, काय झालं. तेव्हा कांचन म्हणते, मला अरुंधतीबरोबर बोलायचंय. आणि तू काय रे यश, उनाडक्या करत इकडे तिकडे फिरतो, मला वाटलं नाक्यावर गेला की काय. तेव्हा तो म्हणतो, अगं फोन स्पीकरवर आहे, जरा नीट बोल. तर आता आरोही कांचनचं हे सगळं बोलणं ऐकून खूप हसत असते. तर आता कांचन काही पण यशला बोलू लागते. ते पाहून आता आरोही खूप हसू लागते. आता कांचन आरोही समोरच काही पण बोलते ते पाहून यशला जरा लाजल्यासारखंच होतं. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि विचारते, काय रे झालं. तेव्हा अरुंधती तू आलीस का ग असं कांचन विचारते. तेव्हा ती म्हणते, आईंचा फोन आहे वय, असं म्हणून ती आता फोन घेते. तेव्हा आता यश म्हणतो की हसा हसा माझ्यावर अजून हसा, तुम्हाला सकाळपासून कुणी भेटलंच नाही ना, मी माझा जातो, असं म्हणून तो तेथून जातो. तर आरोही त्याच्यावर हसत त्याच्या पाठीमागे जाते. आता अरुंधतीला खूप आनंद झालेला असतो, कारण कांचनने तिला फोन केलेला असतो. तेव्हा ती विचारते, काय झालं आई. तेव्हा कांचन म्हणते, मला असं वाटतंय आजची पूजा तू इकडे येऊन करावीस. तेव्हा तुम्हाला नक्की चालेल ना, असं अरुंधती विचारते. तुम्ही माझ्यावर रुसला होतात ना. तेव्हा कांचन म्हणते, जास्त बडबड करू नकोस, नाही तर इथे येऊन तुला अंगठे पकडायला लावेल. तेव्हा अरुंधती हसते आणि म्हणते, हो आई मी येईल, पण अनिरुद्धांना आवडेल ना मी तिकडे आलेली. कांचन म्हणते, अगं मोठं कोण आहे, तो की मी, माझं ऐकायचं. तर अरुंधती ठीक आहे असं म्हणते. तर कांचन आता फोन ठेवणारच असते. तेव्हा आप्पा म्हणतात, अजिबात फोन ठेवायचा नाही, जे तुला बोलायचं होतं ना ते बोलून घे. आता कांचन लगेच अरुंधतीचं अभिनंदन करते आणि म्हणते, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं, तू खूप काही केलंय, मला माफ कर, मला मेलीला कुणाचं कौतुक करता येत नाही, तोंड भरून कुणाबरोबर बोलता येत नाही, तो माझा दोषच आहे, असं म्हणून कांचन आता अरुंधतीचं खूप तोंड भरून कौतुक करते. तेव्हा आता अरुंधती म्हणते, थँक्यू आई, मला हेच हवं होतं फक्त. तर आता आपण घरी आल्यानंतर बोलूयात, असं आता कांचन तिला म्हणते. अरुंधती ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते. तर तेवढ्यातच तेथे आशू येतो आणि म्हणतो, मला तुला काहीतरी सांगायचंय, आय एम प्राऊड ऑफ यू, असं म्हणून तो तिला आता मिठीत घेतो. तेव्हा अरुंधतीच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात. तर आता दुसरीकडे अनिरुद्ध हा राधिकाला भेटायला चाललेला असतो. तेव्हा संजना तेथे येते आणि म्हणते, सगळं काही सेट आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो. तर हे पेंटिंग तिला दे, असं आता संजना अनिरुद्धला म्हणते, कारण तिला हिस्टॉरिकल पेंटिंग्स आणि पेंटिंग खूप आवडतात. त्यावरती अनिरुद्ध म्हणतो, तू तर स्मार्ट आहे. संजना म्हणते, हे असं करावंच लागतं, तिलाही समजेल आता ही बाई किती दृढ निश्चयी आहे आणि झाशीच्या राणीचे पेंटिंग दिलं आहे म्हटल्यावर लाखो सैनिकांबरोबर एकटी झाशीची राणी लढली होती, हेही तिला आता समजेल. संजनाचा हा स्मार्टनेस पाहून अनिरुद्ध तिचं कौतुक करतो. तेव्हा आता तो जायला निघतो. तर आता संजना म्हणते, थांब अनिरुद्ध, असं म्हणून ती त्याला आता मिठी मारते आणि थँक्यू असं पुन्हा म्हणते. तर आता अनिरुद्ध म्हणतो, हे बघ अरुंधती त्या एका परक्या मुलीसाठी खूप काही करू शकते, तर मी माझ्या एक्स वाईफसाठी का नाही करू शकत. तेव्हा आता संजना त्याच्याकडे पाहते आणि गालातल्या गालात हसते. तर आता दुसरीकडे यश आणि अनिश हे दोघेही गाण्याची चाल लावत असतात. यशने शब्द लिहिलेले असतात. तेव्हा आता ते दोघेही खूप प्रयत्न करतात. तेवढ्यातच आरोही तेथे येते आणि ती ते गाणं म्हणू लागते. आता त्या गाण्यासाठी तिचा आवाज एकदम परफेक्ट असतो. तर आता अनिश आणि यश हे दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता अनिश विचारतो, मी जो विचार करतोय तोच तू करतो का यश. तेव्हा यश म्हणतो, मीच तुला विचारतोय, मी जो विचार करतोय तो तू करतोस का.
तेव्हा तुमच्या दोघांचा विचार नक्की काय आहे हा विचार मीच करायचा आहे का, असं आरोही विचारते. तेव्हा आता यशच म्हणतो की आरोही तुला एक सांगू का, अगं तुझा आवाज ह्या गाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तू काल जे काही केलं त्यावरून आता तू सध्या लोकांच्या चर्चेचा विषय आहे, म्हणजेच तू प्रसिद्ध आहे सगळीकडे. आम्ही तुला म्हणतोय की तुझ्या स्टोरीमुळे खरंच आपलं गाणं खूप हिट होईल आणि तुझा आवाज खरंच या गाण्यासाठी परफेक्ट आहे. तेव्हा आता आरोही एकदम शांत होते आणि म्हणते, यश तू माझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करतोय. अरे मला तू एकदम सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह वाटला होता, पण तू तसा नाही आहेस. माझ्याबरोबर जे काही घडलं ते तुला स्टोरी वाटते का. त्यावरती आता यश म्हणतो, सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं. तर अनिश देखील माफी मागतो. तेव्हा आता ती म्हणते, अरे माझ्याबरोबर जे काही झालंय ना ते तुम्ही नाही समजू शकणार. तू सुद्धा तसाच निघाला यश, मला माहीत नव्हतं. तेव्हा आता यश आणि अनिशला खूप वाईट वाटतं. त्यानंतर आरोही खूप हसते आणि म्हणते, अरे जोक केला मी. तेव्हा यश म्हणतो, असा जोक केलास तू, अगं आम्ही इथे किती घाबरलो. पुढे आता आरोही म्हणते, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याबरोबर जोक तर झालाय. तेव्हा आता यश म्हणतो, त्याला जोक नाही म्हणता येणार. तर आता ती म्हणते, माझ्यावर सगळेजण हसत असतील. यश म्हणतो, तुझ्यावर कुणी हसणार नाही आणि हसत सुद्धा नाही. अगं तू किती मुलींचं आणि स्वतःचंच इन्स्पिरेशन आहे. असं म्हणून दोघेही आता एकमेकांकडे सारखे पाहत राहतात. अनिश लगेच खोकला आल्यासारखं करतो. तर ते दोघेही आता लगेच गाणं म्हणायला सुरुवात करतात. ते तिघेही मिळून खूप छान अशी गाण्याची प्रॅक्टिस करत असतात. ते पाहून आता ईशाचा जळफळाट होऊ लागतो. तर दुसऱ्या दिवशी अरुंधती आणि आशू हे दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात. तर तेथे खूप गिफ्ट्स असतात. ते पाहून आता आशू आणि अरुंधती हे दोघेही नितीनला विचारतात, एवढे गिफ्ट्स इथे कुठून आले. तेव्हा लोकांनी तुमचं अभिनंदन केलंय आणि मग तुम्हाला गिफ्ट्स देखील पाठवले. तेव्हा अरुंधती म्हणते, ते गिफ्ट पुन्हा पाठवून द्यायचे आणि म्हणायचं तुमचं प्रेमच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर नितीन आता पेंडिंग कामाची फाईलसुद्धा आशूला देतो. तेव्हा आशू म्हणतो, हे काय आता. तेव्हा अरे मी तर इथे ऑफिसमध्ये सारखंच काम करतोय आणि घरी ना नुसतं मी झोपायला जातोय. जर हेच काम करत राहिलो ट्रिगरला दाढी मिशा येतील आणि वर्षाचे केस पांढरे होतील, मग ते दोघे मला घरात सुद्धा घेणार नाहीत. हे सगळं काही गमतीने म्हणत असतो, कारण आता अरुंधती आणि आशुतोष हे दोघेही जेव्हा बाहेर जाणार होते तेव्हा नितीन सगळी एकटाच ऑफिसची जबाबदारी सांभाळत असतो. आशू म्हणतो, तुला हेच कारण भेटलं का मला सांगायला. तर नितीन म्हणतो, अरे खरंच रे, मला त्या दोघांना वेळ सुद्धा देता आला नाही. आता मी सुट्टी घेणार आहे, तुम्ही दोघे पेंडिंग कामं करा. तेव्हा आशू ठीक आहे असं म्हणतो. तर आता नितीन जाण्याचं नाटक करतो आणि पुन्हा मागे येत म्हणतो, मी तुमच्याबरोबर खोटं बोललो. तेव्हा तू खरंच सुट्टी घे, आम्ही दोघे मिळून काम करतो. तेव्हा नितीन म्हणतो, मी गंमत केली अरे. तर आशू त्याला आता जबरदस्तीने घरी पाठवतो. आता नितीन गेल्यावर अरुंधती आणि आशू हे दोघेही पेंडिंग कामं करू लागतात. तेव्हा आशू हा पुन्हा अरुंधतीजवळ जात तिचा हात हातात घेत म्हणतो, अरुंधती मागे ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत तेव्हा मला समजलंय की आता आपली माणसं आपल्याबरोबर असल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही आणि मला सर्वात महत्त्वाची तू आहेस. तो आता अरुंधतीकडे एक वचन मागतो की तू मला आयुष्यात एकटी सोडून कधीही जाणार नाही. अरुंधती म्हणते, मी तुमच्याजवळच असणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आपण दोघेही नेहमी एकत्र असू. असं म्हणून आता ते दोघेही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अनघा अभिला म्हणते, मी एक निर्णय घेतलाय, मी आता पार्ट टाईम काउन्सिलिंग नाही करणार, मी फुल टाईम करणार. तेव्हा आता अभि म्हणतो, खरंच तू हा निर्णय अगदी विचार करून घेतला आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो. तर आता अभिला जरा टेन्शनच येतं. दुसरीकडे अनघा अरुंधतीला भेटते आणि म्हणते, मी जो निर्णय सांगणार आहे त्याला तू हो म्हणाली तरच ते मी करणार. तेव्हा अरुंधती म्हणते, बोल. आता कांचन तेथे येत म्हणते, तू तो निर्णय सांगूच नको. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर.